बुलढाण्यात बूथ कॅप्चरिंगची शंका, बाहेरचा पोलीस बंदोबस्त बोलवण्याची मागणी। भाजपा राष्ट्रवादी रिपाईंग गटाच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडे मागणी। नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानासाठी बुलढाणा शहरात बूथ कॅप्चरिंगची शंका उपस्थित करत पैशाचा आमिष दाखवला जाणार आहे। त्यामुळे नागरिकांना निर्भयपणे मतदान करता यावे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बुलढाणा शहरात जिल्ह्याच्या बाहेरील पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा। या मागणीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष टी.डी. अंभोरे आणि रिपाई आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काल बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांची भेट घेऊन निवेदन दिले आहे आणि पोलीस अधीक्षकांकडे देखील सदर मागणी करणार असल्याची माहिती आहे। प्रचाराला सुरुवात होणार आहे। या नगरपालिकेच्या निवडणुकांच्या दरम्यान शहरामध्ये गुंडागर्दी, दहशतवाद, धमक्या अशा प्रकारांना सुरुवात झालेली आहे आणि म्हणून निनावी फोनवरून धमक्या देणे या सगळ्या बाबी लक्षात घेता लोकशाहीचा हा उत्सव भयमुक्त वातावरणामध्ये पार पडला पाहिजे। प्रत्येक उमेदवाराला लोकशाहीने दिलेल्या अधिकाराने प्रचार आणि प्रसार करता आला पाहिजे। मतदारांना सुद्धा भयमुक्त वातावरणामध्ये आपलं मतदान करता आलं पाहिजे। त्यासाठी बुलढाणा शहरातील कायदा व सुव्यवस्था ही चोख ठेवावी, मजबूत ठेवावी व ज्या पोलिसांचे लागेबांधे हे राजकीय लोकांशी आहे अशा पोलीस यंत्रणेचा वापर हा निवडणुकीदरम्यान होऊ नये, जेणेकरून दोषींना कठोर कारवाई झाली पाहिजे। जो दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे, गुन्हेगारांना अटकाव झाला पाहिजे। त्या 2 डिसेंबरला होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात निवडणुका निर्भयपणे पार पाडाव्यात, नागरिकांना काही प्रभागामध्ये आमिष दाखवण्याचा, पैसे देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे। भारतीय बूथ कॅप्चरिंग सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून या संदर्भामध्ये पोलीस निरीक्षक यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्या पोलीस अधीक्षकांना सुद्धा या संदर्भात भेटणार आहोत आणि बुलढाणा शहरातील जे पोलीस कर्मचारी सेवेमध्ये असतील त्यांच्याकडे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येऊ नये, या ठिकाणी बाहेरचे पोलीस देण्यात यावेत अशी मागणीसुद्धा त्या ठिकाणी आम्ही केली आणि अतिसंवेदनशील भागात दिवसभर आणि रात्रभर सुद्धा त्या ठिकाणी गस्त ठेवावी अशीही विनंती त्या ठिकाणी केलेली।